दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या गजरात आडी इथल्या संजीवनी गिरीवरील दत्त देवस्थान मठाच्या वतीनं लाखो भाविकांच्या उपस्थितीत दत्त जन्मोत्सव धार्मिक उत्साहात संपन्न झाला। 5:05 परमपूज्य परमात्मराज महाराजांच्या हस्ते प्रतिकात्मक श्री दत्तगुरूंना पाळण्यात ठेवून गुलाल फुलांची उधळण करण्यात आली। श्री गुरुदेव दत्त असा एकच जयघोष करून जन्मोत्सव संपन्न झाला। तेजस्विनी सुतार, भारती मोरे, डॉक्टर रोहिणी यांनी पाळणा गायला। त्यांना तबला अलंकार प्रवीण मोरे, चेतन सुतार, महादेव मोरे गुरुजी यांनी संगीत साथ दिली। जन्मोत्सवानंतर सुंठवडा वाटप करण्यात आलं। श्री दत्त जन्म सोहळ्याच्या वेळी श्री देवीदास महाराज, फिरागीदास महाराज नांदेड, विष्णू चैतन्यजी महाराज उत्तराखंड, काका महाराज विटेकर यांच्यासह साधू संत आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। जन्मोत्सवानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना परमात्मराज महाराजांनी श्री दत्तात्रय हे ब्रह्मा विष्णू महेश यांचं सगुण रूप असून ते आत्मदानाचं प्रतीक असल्याचं सांगितलं। हे वास्तविक निराकार रूप आहे। रूप हे सर्वांतरभूत सर्वांच्या अंतर्यामी असलेलंच रूप असते। हे रूप ब्रह्मदेव रूप आहे, विष्णू रूप आहे, शिव रूप आहे, सगळं एकत्वाचं हे रूप आहे। माणसं भांडलीच असती भरपूर भांडली असती, म्हणून हे रूप घेण्यात आलं की नाही बाबा आम्ही तीन नाही, आम्ही एकच आहोत। दत्त दिलो तुम्हाला, जगातलं सर्वात मोठं दान आहे की हे सर्वात मोठं दान। कोणी सोनं देतील, कोणी धन देतील, कोणी सोनं गोदान करतील, कोणी आणि नेत्रदान करतील, आत्मदान करून टाकलं, स्वतःच दान। हे जे तीन देव, या तीन देवाने स्वतःच दान केलं, म्हणून हे या विश्वातलं सर्वोच्च दान आत्मदान केलं। आम्हीच तुम्हाला अर्पण झालो आहे, तुम्हाला आमचंच दान, म्हणून नाव झालं दत्त। दत्त म्हणजे दिलेला, म्हणून या तिन्ही देवांनी सर्वोच्च दान केलेलं आहे। म्हणजेच दत्तगुरूंनी अत्री महर्षी आणि अनसूयेला स्वतःचं दान केलेलं आत्मदान। आत्मदानापेक्षा या जगात दुसरं कुठलं मोठं दान नाही। यावेळी त्यांनी परमाब्धी विचार हे अभेदाचाच पुरस्कार करतात असं सांगत हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा असं आवाहन केलं। समजायला पाहिजे, उपदेश घ्यायलाच पाहिजे, परमाब्धी विचार पोचवायलाच पाहिजे, जनमनांमध्ये पोचवायलाच पाहिजे, कारण हे अभेदाचे विचार आहे। अभेद दत्तगुरूंचं स्वरूपच अभेद रूप आहे आणि त्यामुळं या अभेद रूपाच्या आशीर्वादाने आपणापर्यंत पोहोचलेले विचार हे आपणही अन्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी यत्न करणे अत्यावश्यक आहे। जन्मोत्सव सोहळा आणि प्रवचनानंतर संजीवन गिरीच्या पायथ्याला लाखो भाविकांनी शिस्तबद्ध पद्धतीनं रांगेतून परमात्मराज महाराजांचं दर्शन घेत महाप्रसादाचा लाभ घेतला। दत्त जन्मोत्सवानिमित्त दर्याचे वडगावचे शाहीर धोंडीराम महाराज दत्त जन्म आख्यानावर आधारित कीर्तन सादर केलं। दत्त जयंतीच्या निमित्तानं 6 डिसेंबरपासून सुरू झालेल्या परमाब्धी विचार महोत्सवात सद्गुरू परमात्मराज महाराजांचे परमाब्धी ग्रंथाविषयीचे विस्तृत विवेचन भाविकांना ऐकण्याची सुवर्ण संधी मिळाली। प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही विविध संप्रदायाचे साधू संत, सर्वपक्षीय राजकीय नेत्यांनी महोत्सव काळात भेट देऊन पारमार्थिक लाभ घेतला। तसंच विविध जाती धर्म पंथांच्या लोकांनी उपस्थित राहून परमाब्धी विचार सोहळ्याचा परमानंद घेतला। या निमित्तानं खऱ्या अर्थानं वैश्विक विचारांचा महोत्सव मोठ्या आनंदात संपन्न झाला।